आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी वणीगडावर वटसावित्री पौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। महिला भाविकांनी वटपौर्णिमेचे व्रत करत वडाच्या झाडाच्या पूजनाबरोबरच आदिमायेचं मनोभावे दर्शन घेत आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी साकडे घातले। आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी वणीगडावर वटसावित्री पौर्णिमेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। महिला भाविकांनी वटपौर्णिमेचे व्रत करत वडाच्या झाडाच्या पूजनाबरोबरच आदिमायेचे मनोभावे दर्शन घेत आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी साकडे घातले। सप्तशृंगी गडावर सकाळी धुक्याच्या चादरीनं आच्छादलेल्या आल्हाददायी अशा रम्य वातावरणामध्ये वटपौर्णिमेनिमित्त सकाळी ट्रस्टच्या कार्यालयातनं भगवतीच्या सुवर्ण अलंकाराची मिरवणूक करण्यात आली होती। सकाळी पंचामृत महापूजा दरम्यान श्री भगवतीस हिरव्यागार रंगाचा महावस्त्र नेसवून सोन्याचे अलंकार घालून साज शृंगार करण्यात आला होता। वटपौर्णिमेनिमित्त मंदिरातील प्रवेशद्वारास फळांचा राजा असलेल्या आंब्याची पानं, डहाळीसह असलेल्या पिवळा, केशरी, लालसर आंबे तसंच हिरव्यागार कैऱ्यांची तसंच मंदिर गाभाऱ्यामध्ये विविध रंगी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि पानांची आकर्षक तोरण, झुंबर अशी मनमोहक आरास नाशिक येथील भाविक शंकर जुन्नरे यांच्या वतीनं करण्यात आली होती। भाविक मंदिरात पोहोचताच आदिमायेचे तेजस्वी आश्वासक रूप आणि हिरव्यागार पानांची शीतलता आणि आंब्याचा दरवळणारा घमघमाट अशी विलोभनीय अनुभूती घेऊन आदिमाय चरणी नतमस्तक होत भाविक मंदिरातनं बाहेर पडत होते। वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्गानं वडाची पूजन झाल्यानंतर देवी दर्शनासाठी दुपारनंतर मोठी गर्दी केली होती। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।